नमस्कार, तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्या सोबत आहेत इंजिनियर आशिष पत्रकार. तुमचं मनपूर्वक स्वागत. बेसिकली आशिष पत्रकार यांनी मागच्या 6-7 वर्षापासून या फील्डमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवण्याला सुरुवात केलेली आहे, स्वतःच्या कामांना सुरुवात केलेली आहे. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की कोरोनासारखा जरी काळ असला किंवा मागच्या 3-4 वर्षामध्ये रेसिडेन्शियल बेसिकली प्रोजेक्टमध्ये 70-75 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. आणि येणाऱ्या आगामी काळात अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. माझ्या ते 100 सुद्धा त्यांच्या प्रोजेक्टची लवकरच होणार आहे, तर त्याच्यासाठी आधीच शुभेच्छा देऊन ठेवतो. पण या गप्पांना सुरुवात करण्याआधी आम्हाला सांगायचं आहे, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रात तुमच्यासारख्या तरुण जेव्हा येतात त्यानिमित्तानं काही सकारात्मक बदल घडतील, त्यानिमित्तानं काहीतरी सकारात्मक चर्चा होईल आणि तुमच्या ज्ञानाचा भारताच्या एकंदर डेव्हलपमेंटमध्ये सर्वात मोठा भाग आहे इंजिनियरचा, तर त्यानिमित्तानं काहीतरी महत्वाची माहिती आम्हाला मिळेल. या सगळ्या बिल्ड आयकॉनच्या संदर्भात आम्हाला करायचंय, त्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आधी मला विचारायचंय की तुमचं शालेय जीवन, कॉलेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच यावं असं का वाटलं? कोणाची प्रेरणा होती? सर, सुरुवातीला तर मी रिसोर्ट मध्येच भारत माध्यमिक म्हणून आमची शाळा होती, तिथे 10वी केली. बरं. नंतर तिथनं ऍक्च्युली करायचं होतं 11वी-12वी, पण लोकल मध्ये नव्हती करायची, बाहेर जायचं होतं. पण मग बाहेर जायचं तर मग घरचे म्हटले इंजिनिअरिंगच करायची तर मग डिप्लोमा कर. बरोबर. मग फील्ड जेव्हा सिलेक्ट करायची वेळ आली, असं कोणाचं गायडन्स किंवा असं काही नाही, एक स्वतःचीच इच्छा होती की आपल्याला कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये जायचं. बरं. अचानक नाही, म्हणजे लहानपणीपासून जेव्हा बांधकाम बिल्डिंग वगैरे बघायची आवड होती ती. बरं. तसं काही मोटिवेशन वगैरे नव्हतं, पण एक आवड होती मनातूनच. बरोबर. आपल्याला जायचंय तर मग सगळेच आयटी मध्ये जात आहेत. त्या टाइमला आमच्या वेळेस मेकॅनिकलला जास्त स्कोप होता. अच्छा. म्हणून आम्हाला इच्छा झाली की नाही काहीतरी वेगळं, तर सिव्हिल डिप्लोमा केला मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये. बरोबर. अमरावतीला. अच्छा. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावतीला डिप्लोमा केला. नंतर तिथनं डिप्लोमा झाल्यानंतर पुण्याला डिग्री करायचं ठरवलं. ओके. तिथे याच्यासाठी ठरवलं की तिथे नवीन काहीतरी शिकायला मिळेल, इन्फ्रास्ट्रक्चर तिथे खूप जास्त चांगलं आहे. म्हणून मग पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठला मी डिग्री केली आणि 2017 मध्ये पासआउट झालो. व्हेरी गुड. पण पासआउट झाल्यानंतर मग पहिल्यांदा नोकरी केली कुठे? पासआउट झाल्यानंतर ऍक्च्युअली मी इंटर्नशिप करत होतो पंडित जावडेकर एका नावाच्या कंपनीमध्ये पुण्यामध्ये, प्रभात रोडला त्यांचं ऑफिस. तर त्यांच्याकडेच मी 1.5 वर्ष जॉब केला तिथे. एक्सपिरियन्स घेतला. 2017 नंतर तिथे 1.5 वर्ष जॉब केला. नंतर ऍक्च्युअली 2020 पर्यंत मी जॉबच केला. 2020च्या जानेवारी-फेब्रुवारी मध्ये मी ऑफिस चालू केलं, नंतर लॉकडाऊन लागला. अच्छा. आणि नेमकं ऑफिस सुरू करायला आणि असं संकट यायला, मग त्या संकटाला कसं तोंड दिलं ते पण विचारायचं. काय नाही, 2-3 महिने जे लॉकडाऊन होतं तिथनं बस सेल्फ स्टडी, प्रोजेक्टवर आपल्याला काय अभ्यास करता येईल असं म्हणून घरीच अभ्यास केला. व्हेरी गुड. नंतर ऑगस्ट मध्ये 2020 ऑगस्ट मध्ये मग आमचं ऑफिस रेग्युलर चालू झालं. आणि मग 1-1.5 महिन्यानंतर जसं जसं लॉकडाऊन शिथिल होत गेलं तसे प्रोजेक्ट लॉन्च होत गेले आणि मग कामं मिळत गेली. त्याच्यानंतर कामं मिळत गेली. बरं. दुसरा आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही नुकतेच पासआउट आहात, म्हणून की जेव्हा आपण अभ्यास करत असतो अभ्यासक्रमात तेव्हाची एक टेक्नॉलॉजी असते किंवा तेव्हा एक काही शिकवलेलं असतं. प्रॅक्टिकलमध्ये आता तुम्ही शिकताच आहात, पण या सगळ्यामध्ये तंत्रज्ञानाची जोड फार महत्वाची आहे, टेक्नॉलॉजी फार महत्वाची आहे, कारण हे क्रिएटिव्ह फील्ड आहे. पण या क्रिएटिव्ह फील्डला टेक्नॉलॉजी पण जेव्हा सपोर्ट करते, तर असे कुठले आता नवीन सॉफ्टवेअर्स आहेत जे तुम्ही वापरताय किंवा ह्याचं ट्रेनिंग घ्यावं असं वाटतंय किंवा कुठलं घेतलंय? ऍक्च्युली माझं एक मॅक्झिमम माझी वर्किंग राहते ही फील्डवर. सॉफ्टवेअरशी मी जनरली फक्त ऑटोकॅड यूज करतो. बरोबर. नवीन भरपूर आहेत, आता ल्युमियन आहे, स्केचअप आहे, हे शिकायची इच्छा आहे, चालू आहे त्याच्यात थोडं. सध्या मॅक्झिमम तर माझं ऑटोकॅड वर मी प्लॅनिंग करतो आणि वर्किंग करतो, आणि माझे एक पार्टनर आहेत, 2 जण मिळून करतो. व्हेरी गुड. तुम्ही आता एक म्हणताना शब्द म्हणालात की प्लॅनिंग स्टेजला, तर कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा अतिशय महत्वाचा असतो. तर पण बऱ्याचदा असं होतं की कस्टमर नंतर काही प्लॅन मध्ये चेंजेस पण देतो, तर प्लॅनचा इम्पॉर्टन्स कन्स्ट्रक्शन मध्ये किती असं तुम्हाला वाटतं? आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आम्ही एक प्लॅन फायनल केलेला. म्हणजे भरपूर वेळा होतं, एकच नाही, असं भरपूर वेळा होतं की प्लॅन फायनल करतो, लेआउट होतो, कॉलम उभे होतात आणि नंतर घरचं कोणतरी येतं आणि ही रूम चेंज करायची वगैरे. बापरे. त्या टाइमला काय होतं, एक तर सेकंड मेन प्रॉब्लेम होतो की माणूस म्हणजे प्लॅन डिस्टर्ब होतो. बरोबर. सेकंड मध्ये मग तोडफोड होते, मटेरियल वेस्टेज होते. वेस्टेज झाल्यानंतर कॉस्ट थोडीफार वाढते, तर या गोष्टीचा त्रास होतो. आणि सेकंड म्हणजे प्लॅनिंग चेंज केल्यानंतर जे आपण कॉलम पोझिशन किंवा डिझाईन केलेलं राहतं स्ट्रक्चर त्या प्लॅननुसार, ते सगळंच थोडंफार चेंज होत जातं. आणि मग नंतर त्याचा थोडा इम्पॅक्ट
कामावर होतोच, क्वालिटीवर पण होतोच आणि रेटवर पण पडतोच. पण मग तेव्हा स्वतःला कसं वाटतं की जेव्हा, कारण आपण प्रत्येक, तुम्ही जेव्हा वास्तूची निर्मिती करत असाल तुम्हाला असं वाटत असाल ही चांगली करायची जेणेकरून ही बघून मला अजून पण काम मिळेल, पण जेव्हा अशी एखादी वास्तू आपलीच हातातनं अशी थोडी सुटते तेव्हा मग काय फिलिंग येते का, कसं सावरतात ते सगळं? ऍक्च्युली चिडचिड होते खूप, पण काय राहतं आपल्याला कस्टमरचा माइंडसेट समजून घ्यायचा राहतो. बरोबर. काय राहते आपल्याला माहित राहतं की हे घर कसं दिसणार आहे कन्स्ट्रक्शन झालं, पण कस्टमरला माहित नसतं. बरोबर. जसं जसं काम चालू होतं, स्टेजेस वाढतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं अरे यार हे मला असं पाहिजे होतं, म्हणून थोडंफार त्यांना पण समजून घ्यावं लागतं आणि कसं करावं लागतं. बरं ठीक आहे. मग दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो, ते म्हणजे तुम्ही आता म्हटलं की तोडफोड होते, पुन्हा कॉस्ट वाया जाते, तर बजेट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो रेसिडेन्शियल मध्ये जास्त ज्याच्यात तुम्ही काम करताय. तर बरेचदा क्लायंट असं म्हणत असतो की माझं जरा बजेट कमी आहे, थोडीशी ऍडजस्ट करा. तर मग कुठल्या गोष्टी आहेत की जिथे ऍडजस्ट करता आणि कुठल्या गोष्टी आहेत की जिथे कस्टमरला सांगता सर याच्यात नका ऍडजस्ट करू, एवढे तर पैसे लागतीलच याच्यात? ऍक्च्युली आता रिच पर्सन असो किंवा पुअर पर्सन असो, कोणी घर बांधते तर आरसीसी बांधकाम प्लास्टर ह्या 3 स्टेज सगळ्यांसाठी कॉमन राहतात. बरोबर. ह्याच्यात आपण कॉम्प्रोमाइजच करू शकत नाही. बरोबर. म्हणजे आरसीसी मध्ये तुम्ही स्टील मध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, ना कॉन्क्रीट मध्ये करू शकता, ना सिमेंट मध्ये करू शकता, किंवा रेतीमध्ये पण नाही. या गोष्टी ज्या लागणार ते लागणार आहे, मग गरीब असो की श्रीमंत असो. फक्त मग कॉम्प्रोमाइज त्याचा रेट कमी करण्यासाठी मग फिनिशिंग आयटम मध्ये जसं टाईल वर्किंग असेल, मग घ्यायला गेलं तर 20 रुपयाची टाईल आहे आणि 100 रुपयाची पण आहे, मग ते कॉस्ट कटिंग टाईल घ्यायची. कलरिंग मध्ये, फिनिशिंग आयटम मध्ये आपण त्यांना कॉस्ट कटिंग करू शकतो. बरोबर आहे. किंवा मग कन्स्ट्रक्शन करतानाच बेसिक काय काळजी घ्यावी असं वाटतंय तुम्हाला, किंवा कन्स्ट्रक्शन का की क्वालिटी हॅम्पर होऊ नये किंवा चांगलं कन्स्ट्रक्शन व्हावं यासाठी तुम्हाला काय टिप्स आहेत? सगळ्यात पहिले तर आपल्याला प्लॅनिंग नंतर आपलं बजेट, म्हणजे आपण चालू करतोय काम तर आपलं बजेट कुठपर्यंत जात आहे. बरोबर. ते आणि ते तर प्लॅनिंग मध्येच लक्षात येऊन जातं आपल्याला. नंतर सेकंड आहे की आपण प्लॅनिंग केल्यानंतर त्याच्यावर मटेरियल आणि आपला जो स्किल लेवल वापरतोय आपण तो कसा आहे. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी बघून आपण त्याला वर्किंग मध्ये घ्यायला पाहिजे. बरोबर. तर ते 2-3 गोष्टी आहेत क्वालिटी मेंटेन करायला, एक लेबर, मटेरियल आणि प्लॅनिंग, ह्या 4-5 गोष्टी महत्वाच्या. बरोबर. दुसरं असं विचारायचं, या फील्डमध्ये आता ऑफकोर्स दरवर्षी नवीन मुलं पण येतात, तुमच्या मागचे ज्युनियर्स पण येतात, तर मग येणाऱ्या मुलांना काय सांगाल की येताना कुठली एक गोष्ट घेऊन ये, या फील्डमध्ये अमर्याद संधी आहेत? माझा तर सगळ्यात मेन ऍडवाइस असेल कुठल्याही नवीन मुलाला की एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय या फील्डमध्ये स्वतः स्टँड होऊ नये. कारण भरपूर मी बघितले असे माझ्यासोबत काम करणारे सुद्धा की त्यांनी विदाऊट एक्सपिरियन्स म्हणजे पास आउट झाले, 2-3 महिने बस आले आणि मी ऑफिस टाकतो, तर ते सक्सेस नाही झाले. तर सगळ्यात बेस्ट तर तुम्ही नॉलेज घ्या, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घ्या, एक्सपिरियन्स घ्या, कुठल्या तरीची कंपनी जॉब करा, सिनियरच्या हाताखाली जॉब करा आणि मग या फील्डमध्ये उतरा स्वतः. बरोबर आहे. दुसरं एक विचारायचं आहे की आता तुम्ही या काय म्हणतो बी टाईपच्या सिटी किंवा सी टाईपच्या सिटीमध्ये काम करताय, जेव्हा की इंजिनियरचा खूप मोठा रोल असू शकतो या सिटीच्या डेव्हलपमेंटमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं एक इंजिनियर कसा मदत करू शकतो या सगळ्या सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी? आता सगळ्यात आधी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरशिप माहित असेल, गव्हर्नमेंट. आता सिटी डेव्हलपमेंट ही गव्हर्नमेंट प्रोजेक्टवरच होते, प्रायव्हेट प्रोजेक्टवर होते. ते झाले आता नवीन जे लेआउट पडतात वगैरे, ते आता स्ट्रिक्ट झाल्यामुळे त्याच्यात काही आता कॉम्प्रोमाइज राहिलं नाही. बरोबर. पण जे आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट निघतात त्याच्यावर जे कॉन्ट्रॅक्टर वर्क करतात ते जर स्किल किंवा टेक्निकल असले तर तो एक बेनिफिट होऊ शकतो. ऍक्च्युअली असं झालंय पॉलिटिक्स मुळे ते कोणी पण काम करते, त्याच्यामुळे क्वालिटी मेंटेन राहत नाही. बाकी तर जे आता डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून करायचं तर ते एक इंजिनियर करतोच. बरोबर. तर ते एक महत्वाचं की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला काम नाही मिळालं पाहिजे, इंजिनियरला मिळायला पाहिजे. पण तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक प्रशासन संस्थांमध्ये काही काम प्रोजेक्ट केलेले आहेत का, किंवा करण्याची इच्छा आहे का? आहे ना, शासकीय मध्ये केलेत, माझं लायसन्स स्वतःचं, तर काम चालू आहे. अच्छा, काम करताय तुम्ही. मग ती कुठल्या टाईपची कामं सध्याला चालू आहेत? सीसी रोड आहे, ड्रेनेज आहेत, पाईपलाईन आहे, हायमास्ट आहेत. अच्छा, सो म्हणजे पायाभूत गरजा आणि सुविधा आहेत त्याच्यावर तुम्ही काम करताय, आणि माझ्या मते तुमच्या नॉलेजचा त्याच्यात तुम्हाला अजून फायदा होत असेल ऑफकोर्स काम करताना. दुसरं, मगाशी आपण या कन्स्ट्रक्शन बद्दल बोलतोय, तर त्याच्यामध्ये सळई हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, स्टील हा महत्वाचा घटक आहे. तर ते स्टील निवडताना ऍज अ इंजिनियर म्हणून तुम्ही काय काळजी घेता, आणि तुमच्या कस्टमरला पण ते कसं समजावून देता की सर ही सळई चांगली असते, किंवा सळई घेताना तुम्ही ही काळजी घ्या, ह्या कुठली पण त्याच्यात ही काळजी घ्या? जेव्हा आपण बार सिलेक्शन करतो, म्हणजे स्टील सिलेक्शन करतो, तर सगळ्यात आधी जर आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ बघतो आपण. बरोबर. आणि आजकाल मार्केटमध्ये हेवी टेन्साईल स्ट्रेंथचे स्टील आहेत, तर एक ते बघतो. प्लस जो कुठला स्टील घेतो तो ओव्हर साईज किंवा अंडर साईज नसायला पाहिजे ते बघतो. डक्टिलिटी त्याची बघतो की त्याची म्हणजे आपण मराठी म्हणजे मिस्त्रीच्या भाषेत जास्त कडक नसायला पाहिजे, तो बेंड व्हायला इझी झाला पाहिजे. कारण जास्त कडक असला तो बेंड जिथे होतो
तिथे त्याचा तर वीक होण्याचा चान्सेस राहतो. तर या सगळ्या गोष्टी बघतो. आणि प्लस आपण आता रेडीमेड रिंग्स येत आहेत, तर त्याचे हुक्स कसे असतात काय, या सगळ्या गोष्टी क्वालिटी चेक करून स्ट्रेंथ पण बघतो त्यामध्ये. शेवटचा प्रश्न असा की आयकॉन स्टील सोबत तुम्ही काही काम केलंय, म्हणजे स्टील कधी घेतलंय आयकॉन? हा, भरपूर केलंय. माझ्या आता मी आयकॉनला जो प्रोजेक्ट दिलाय त्याच्यात अर्ध माझा आयकॉनचं स्टील युज केलं आणि अर्ध ऍक्च्युअली ओनरने आधी दुसरीकडे केलंय. आयकॉनचं माझे भरपूर ठिकाणी गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टला पण केलं. सो मग आयकॉनच्या स्टील मध्ये त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल काय सांगाल, त्यांच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल, त्यांच्या डिलिव्हरी बद्दल, कॉस्ट बद्दल? ऍज कम्पेअर 2 वर्षाच्या स्पॅन मध्ये, म्हणजे 2 वर्षापासून आता आम्ही बघतो, तर 2 वर्षाच्या स्पॅन मध्ये भरपूर क्वालिटी चेंजेस झालेत आयकॉन मध्ये. आधीच्या आणि आताच्या, आधी आम्हाला थोडा अंडर साईज मिळत होता, आता परफेक्ट मिळतोय आणि क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली मार्केटनुसार. व्हेरी गुड. सो आयकॉन बरोबर तुम्ही हॅपी आहात त्यांच्या? हा, आता यूज पण करतोय आम्ही सध्या. व्हेरी गुड. सो हे होते इंजिनियर आशिष पत्रकार, की ज्यांनी अतिशय मनमोकळ्या दिलखुलासपणे गप्पा मारल्या. पण त्यांच्या गप्पांमध्ये एक महत्वाचा फॅक्टर होता, ज्याप्रमाणे कुठलीही वास्तू उभारण्यासाठी त्या वास्तूचा पाया महत्वाचा असतो, त्याप्रमाणे तुम्ही या क्षेत्रात जर येत असाल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि अनुभव हे दोन्ही तुम्ही घेऊन या. ज्याप्रमाणे एखादी व्हर्टिकल ग्रोथ जशी चालू आहे तशी तुमची पण तशीच भरारी या क्षेत्रात होऊ शकते. पण ह्या गोष्टी या क्षेत्रात येताना अतिशय महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा तुमचे आभार मानेन आयकॉन स्टील कडून की तुम्ही इथं आलात आणि भविष्यात तुमच्या हातून अजून चांगले प्रोजेक्ट घडावेत. आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहेच आणि भविष्यात सुद्धा राहील. पुन्हा एकदा आपले आभार आणि शुभेच्छा. थँक्यू.